नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक बार फिर से हमारे इस यूट्यूब चैनल में। अगर आप हमारे चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। अगर वीडियो अच्छी लगी तो वीडियो को शेयर करना भी ना भूलें। तो चलिए बिना देर किए हुए आज वीडियो को शुरू करते हैं। तो आज हम शिकने वाले की गरज फक्त एका समर्पक कल्पनेची। तो चलिए बिना देर किए हुए व्हिडिओ सुरू करते हैं। या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कदाचित तुम्हाला 13 तत्त्व समजून घ्यावी लागतील। तुमच्या पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमच्या चिंतनात सापडतील आणि हे वाचत असतानाच एखादी कल्पना, हेतू वा योजना अचानकच तुमच्या मनात तयार होईल। यशासाठी फक्त एका समर्पक कल्पनेची गरज असते। या पुस्तकात दिलेल्या तत्त्वांमधून उपयुक्त कल्पना निर्मितीचे मार्ग सापडतील। या तत्त्वांची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी त्या सूचना ग्रहण करण्यासाठी सक्षम आहात असा आम्हाला विश्वास आहे। संपत्ती येण्यास सुरुवात झाली की तिचा वेग इतका प्रचंड असतो की ती इतकी वर्ष कुठे लपून बसली होती याचंच आश्चर्य वाटतं। अनेक वर्ष अविश्रांत श्रम केल्यावर मिळणाऱ्या संपत्तीकडे पाहणार तर हे वरचं विधान जरा विलक्षण वाटतं। ज्यावेळी तुम्ही विचार करण्यास प्रारंभ करता आणि श्रीमंत होऊ लागता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की निश्चित उद्देश आणि विशिष्ट मानसिकता असले की थोड्या कष्टानं वा विनासायासही तुम्ही श्रीमंत होऊ शकता। मात्र ती संपत्ती देणारी मानसिकता कशी तयार करावी, कशी मिळवावी हे तुम्हाला माहीत हवं। यावरील संशोधनासाठी मी तब्बल 25 वर्ष वेचली आहेत, कारण मला देखील लोक श्रीमंत कसे होतात हे जाणून घ्यायचं होतं। या तत्त्वज्ञानावरील मुद्द्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवलं आणि त्यांचा वापर सुरू केलात की तुमच्या आर्थिक स्थितीत विलक्षण वेगानं सुधारणा होण्यास सुरुवात होईल। ज्याला तुम्ही स्पर्श कराल त्या प्रत्येक गोष्टीचं तुमच्यासाठी लाभदायक असलेल्या गोष्टीमध्ये रूपांतर होऊ लागेल। हे तुम्हाला अशक्य वाटेल, पण हे शक्य आहे। मानव जातीचा मुख्य दोष हाच आहे की त्याला अशक्य हा शब्द फारच जास्त परिचित असतो। ज्या गोष्टी उपयोगी पडत नाहीत त्या सगळ्या त्याला ज्ञात असतात। हे पुस्तक त्याच्यासाठी आहे जे इतरांना यशस्वी बनवणारे नियम शोधून काढतात आणि त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावायची त्यांची तयारी असते। तो आज का हमारी वीडियो इतना ही था। तो मिलते हैं अगले नए वीडियो में। थैंक यू सो मच।